छत्रपती शिवरायांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। आपणा सर्वांचे लाडके मित्र असणारे आणि माझा जीवाभावाचा साथी जयेश भाऊ दाते याचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असणारे आपणा सर्वांचं मी जयेश भाऊ मित्र परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो। या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आणि काही आपल्या गावचा सामाजिक प्रश्न मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे नारायणगाव गावची असणारी बुलंद तोफ आणि तरुणांच्या असणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व शिवसेनेचा ढाण्यावाद सन्माननीय बाबू भाऊ पाटील, त्याचप्रमाणे माझे मार्गदर्शक असणारे सन्माननीय डॉक्टर दीपकजी आहेर, भाजपचे उपाध्यक्ष सन्माननीय अमोलजी शिंदे, वैद्यकीय कक्षाचे तालुका प्रमुख सन्माननीय अक्षयजी गुटे असतील, प्रतिभांना चाळक या ठिकाणी उपस्थित आहेत, उद्योजक सागरभाऊ लामखडे, आमचे भावकी असणारे बेलेनगरीचे माजी उपसरपंच सन्माननीय निलेशजी कनसे, त्याचप्रमाणे ज्यांनी खऱ्या अर्थाने या प्रश्नाला वाचा फोडली किंवा याच्यामध्ये पुढाकार घेतला ते आपण सर्वांचे परिचित असणारे RRG राजदेव, त्याचप्रमाणे सुनील मार्ग, आपण सर्व काही मंडळी या ठिकाणी वरंडीवरतून देखील या ठिकाणी उपस्थित काही मंडळी आपण देखील रत्नाशेठ आपण चेअरमन रत्नाशेठ आपण त्या ठिकाणी उपस्थित, त्याचप्रमाणे नळवणी गावातून या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय हौशीरामजी शिंदे कानडे साहेब आहेत या ठिकाणी वरळवाडी गावचे शहर प्रमुख, त्याचप्रमाणे दादा आपण देखील आहात। आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासूनचं स्वागत या ठिकाणी करतो। जयेश भाऊ बद्दल या ठिकाणी आताच सर्व व्यक्तींनी त्याच्याबद्दलची इत्थंभूत माहिती सांगितलेली आहे। काही दिवसांपूर्वी तो आजारातून बाहेर आलेला आहे हे देखील मला आता या ठिकाणी आल्यावरती समजलं। तर मंडळी, तो खऱ्या अर्थाने एक कष्टदायी काम करतोय, त्याच्या जीवनात स्वतःला पुढे घेऊन जात असताना आपल्या कुटुंबाला देखील न्याय मिळाला पाहिजे अशी त्याची भूमिका आहे आणि भूमिका साकारत असताना आपल्या पेमदारा गावातील जे काही प्रश्न असतील, सामाजिक कार्यक्रम असतील, गणेश उत्सव असेल, इतर गोष्टी असतील, त्याच्यामध्ये त्याचा हिरिरीने सहभाग असतो। मला वाटतं त्याचा हा सहभाग जो काही त्याचा उत्स्फूर्त सहभाग आहे या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला वाटतं त्याच्या या संकटातून बाहेर पडलेला आहे आणि आपल्या सर्वांना त्याचं काम परिचित आहे। त्याच्या भावी आयुष्यासाठीच्या शुभेच्छा देत असताना या ठिकाणी मी अशाच शुभेच्छा देईल की त्याच्या जे काही मनातल्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी स्वामी त्याला जे काय ते बळ देईल आणि त्या माध्यमातून तो त्याच्या कुटुंबाला समाजाला न्याय देईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। म्हणजे आपल्या सर्वांना या ठिकाणी आता सर्वांनी सांगितलंच आहे की एक सामाजिक प्रश्न आपल्या सर्वांना या ठिकाणी भेडसावतोय। या ठिकाणी तालुक्याचे आमदार सन्माननीय शरददादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या सूचनेने आपल्या सर्वांचे लाडकी व्यक्तिमत्व असणारे आणि या तालुक्यातील प्रश्नाची जाण असणारे आणि आमच्या सर्वांच्या मनातील जे काही तालुका प्रमुख होते ते आदरणीय बाबूभाऊ पाटील यांची नियुक्ती झाली आणि नियुक्ती झाल्या आम्ही पहिला प्रश्न बाबूभाऊ कुठला घेतला असेल तो पेमदाऱ्यावरती असणारा आपला सर्वांचा भावनेशी खेळणारा जो काही प्रश्न आहे की आपली सामाजिक एकता राहिली पाहिजे, पुढच्या भावी पिढीला चांगले दिवस राहिलेले पाहिजेत, आपल्या पठारावरती दोन गोष्टी कमी असतील पण आत्मिक समाधान जर पुढे असेल तर आपल्या पठारावरती हे देखील या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं आणि या गोष्टी टिकून राहिल्या पाहिजेत। म्हणून बाबूभाऊंनी आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी मीटिंग मध्ये सगळ्यात पहिला प्रश्न कोणता मांडला तर तो आपल्या पेमदाराचा प्रश्न मांडला। या ठिकाणी कला केंद्र होते पण ते कशा प्रकारचं होतंय, त्याच्या पाठीमागच्या ज्या काही गोष्टी त्या खऱ्या खोट्या ते सगळं जाणून घेतलं गेलं पाहिजे। आपल्या सर्व ग्रामस्थांना त्या ठिकाणी अंधारात ठेवले का हा देखील प्रश्न त्याच्यामध्ये आहे आणि बाबूभाऊंनी त्याच क्षणी निर्णय घेऊन आदरणीय दादांच्या कानावरती ही गोष्ट घातली। लगेच दुसऱ्या दिवशी बाबू आपण रविवारी मीटिंग घेतली, सोमवारी तुम्ही सांगितलं सगळ्यांनी आपल्याला जमायचंय तालुक्याच्या ठिकाणी बाबूभाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण त्या ठिकाणी जमलो आणि त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्याच्याच विजयाची फलती म्हणून तहसीलदार साहेबांनी आपल्याला तात्काळ स्थगिती देण्याचं काम केलं। मला वाटतं बाबू हे आपल्या नेतृत्वाखाली आपल्या संघटनेचं यश आहे। मंडळी, आपण हे सर्वजण कार्य करत असताना मला आपला पेमदारा गावातील ग्रामस्थांचं देखील मनापासूनच या ठिकाणी अभिनंदन आणि कौतुक करायचंय। आपल्या एकेला देखील मी मनापासूनची कौतुक करतो, आपलं अभिनंदन करतो। कारण मंडळी, मगाशी RR राजदेव साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की हा प्रश्न मांडायचा मग घंटा बांधायची कोणी, मी आपलं देखील मनापासूनच या ठिकाणी कौतुक करतो। आपल्या माध्यमातून कळना आता बाबू तुम्हाला काही प्रश्न लगेच त्या ठिकाणी कळलेलं नाही, शेवटी स्थानिक जनतेचा आवाज झाल्यावरती तुम्ही त्या ठिकाणी नेतृत्वानं पुढे आलात। मी आपला देखील सर्वांचं मनापासून कौतुक यासाठी करतो की तुम्ही सुद्धा इतरांसाठी बळ दिलेला आहे आणि हा प्रश्न एकट्या दुकट्याचा नसून भावी पिढीचा आहे आणि पठार भागाचा आहे हे तुम्ही सर्वांनी या ठिकाणी दाखवून दिलं, त्याबद्दल मी आपले देखील मनापासूनचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो। आता पुढच्या गोष्टीमध्ये
तात्काळ स्थगिती या ठिकाणी दिलेली आहे. परंतु बाबूभाऊ काही गोष्टींचा या ठिकाणी उलगडा करतील. ज्या काही गोष्टी भविष्यात करायच्यात, ज्या गोष्टी या ठिकाणी सांगणं गरजेचं नाहीत पण काही कृतीत करणं गरजेचे आहेत, त्या गोष्टी बाबू उद्या नक्कीच करतील आणि काही गोष्टींचा उलगडा देखील या ठिकाणी करतील. त्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय शरदा सोनवणे यांच्या देखील नेतृत्वाखाली आम्ही हा प्रश्न या ठिकाणी पोटतिडकीने मांडतोय. त्याला यश देखील येईल. आम्ही बाबूभाऊंच्या साक्षीने या ठिकाणी सांगू इच्छितो की हा प्रश्न कायमचा सुटल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. म्हणजे आपल्या पेमदारा गावासाठी आपल्या सर्वांच्या आग्रहाच्या मागणी खातर मी या ठिकाणी आपल्या सर्व सुखदुःखाच्या गोष्टीमध्ये सामील असतो. मग आपल्या आणे गावावरती किंवा आणे पात्रावरती जो काही पडलेला दुष्काळ होता त्यावेळेस देखील बाबू आपण 30,000 लिटरचे या ठिकाणी आणे पात्रावरती 130 टँकर उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि बाबू काम असं होतं की ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी कामाची सुरुवात केली 12 चाकी टँकर होतं बाबू जवळपास. आणि काम सुरू करत असताना आम्हाला त्याच्यामध्ये मनामध्ये एक शंका होती की दुष्काळ हा भयंकर आहे. कदाचित कधी कधी असं होतं की जुलैपर्यंत बाबू पाऊसच पडत नाही. आपल्या खालच्या भागात तरी पाऊस पडतो पठारावरती पडत नाही. आणि मग आपण चॅलेंज असं स्वीकारलं होता की पाण्याचा थेंब हा आपल्या बोरवेलला विहिरीला जोपर्यंत परिपूर्ण येत नाही तोपर्यंत आपण टँकरची सेवा बंद करणार नाही. मग ते ऑगस्ट उजाडू सप्टेंबर उजाडू. अनेक नागरिकांनी या ठिकाणी मागणी केली की भाऊ तुम्ही आमच्या गावामध्ये या, सत्कार घ्या, तुमचा सत्कार करायचं, पाणी चालू आहे आपलं. मी कुठल्याच भाऊ या ठिकाणी सत्कारला आलो नाही ना कुठल्या मोठे पण आलो नाही. परंतु मला एक आनंदाची गोष्ट या ठिकाणी अशी वाटली की या सर्व पेमदारात मंडळींनी माझी जाण ठेवली की तुम्ही आमच्या संकटकाळी धावून आलात आणि भाऊ दादांच्या निवडणुकीत सुद्धा या सर्व मंडळींनी ते दाखवून दिलं. याबद्दल मी आपल्या सर्वांच्या मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. दुसरी गोष्ट आपल्या जिद्द ग्रुपची या ठिकाणी होती. भाऊ सहज प्रचार आलो या मंडळी डायरेक्ट उचलून घेतलं आणि म्हटले चला आमच्या शेडकडे अशी गोष्ट मला काय आयडिया नव्हती. आणि मी त्या ठिकाणी गेलो. डॉक्टर साहेबांनी देखील ते काम मला खऱ्या अर्थाने सुचवलं होतं पण मला अशी कल्पना नव्हती की मला एवढं मोठं काम करावं लागेल. बाबू त्या ठिकाणी गेलो. सर्व मंडळींनी डीजेच्या समोर आणि जवळपास 150-200 जण असतील त्या ठिकाणी घेऊन गेले आणि म्हटले हा फोडा नारळ, आमचं या ठिकाणी सभामंडपाचं काम अपूर्ण आहे, तुमच्या माध्यमातून होऊ शकतं. मी देखील आत्मविश्वासानं तुम्हाला सर्व मंडळींनी या ठिकाणी शब्द दिला आणि आज या ठिकाणी मला आनंद वाटतो की जवळपास त्या सभामंडपाचं काम बाबू आपण पूर्णत्वास नेलंय. त्याचा देखील मला या ठिकाणी आनंद आहे. गणेशराव वगैरे सर्व मंडळी पण या ठिकाणी नळवणे गावावरतून, वरुंडी गावावरतून, आनेवरतून आमचे रंगाचे टायर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे शिंदेवाडीवरतून देखील काही ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो पुन्हा एकदा आणि जयेश भाऊंना या ठिकाणी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. जयेश भाऊ तुमच्या सर्व काही मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी स्वामी तुम्हाला निश्चितपणानं बळ देऊ आणि तुमचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं द्यावं अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.